गेल्या 10 वर्षामध्ये आपले देश सोडून जाणारे 12 लाख लोक आहेत. आणि हे जे सोडून जातात, काही काही बिचारे खऱ्या अर्थाने जातात की त्यांना त्यांच्या मुलांसाठी असेल किंवा अजून कोणासाठी असेल चांगलं भविष्य पाहिजे, भवितव्य पाहिजे. पण हे सगळे जे जातात ते प्रदूषणाच्या नावाखाली जातात का? नाही ना. आता आपले प्रधानमंत्री महोदय देखील जेव्हा जगभरात जातात तेव्हा एक पेड माँ के नाम जिथे जिथे लावतात. पण त्यांचाच पक्ष आज दुर्दैवाने इथे महाराष्ट्रामध्ये जे सगळं नष्ट करत आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो, इथे तपोवन आहे, मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे, पुण्यामध्ये वेताळ टेकडी आहे, नागपूरमध्ये अजनी वन आहे, चंद्रपूरला आम्ही ते फ्लाय ॲशचा प्लांट तिथे मी पाहिलं होतं. मी मंत्री असताना गेलो होतो तिथे देखील मला असाच ईमेल आला. आणि तिथून ईमेल हा आला की तुम्ही आमच्या त्या नांदगावमध्ये येऊन पहा. नांदगावमध्ये बाजूला कोराडीचं ते त्यांचं थर्मल पॉवर प्लांट होतं. सगळं सगळं फ्लाय ॲशचं डम्पिंग चाललं होतं. सगळंचं सगळं हे अनसायंटिफिक होतं. कुठेही काही लाईनिंग नाही, काही नाही. अक्षरशः ढिगारचे ढिगारे 800 एकर जवळपास 8 ते 9 फुटाचा ढिगारा पूर्णपणे फ्लॅशचा पडला होता. बरं, हीच सगळी फ्लॅश जी आहे ती रस्ते बनवण्यात जाऊ शकते, तुम्ही ऑप्शन करू शकता, सगळं काही करू शकता. आम्ही एका महिन्यात जवळपास 70% ती जागा स्वच्छ करून दिली होती. पण झालं, परत एकदा कोलवशेरी सुरू, इलिगल सरकार पडलं, फ्लॅश सुरू. म्हणजे नेमकं आपण लढतोय कोणासाठी, कशासाठी? हा श्वास जो आपण घेतोय आणि जे काही आपण दिल्लीत पाहतात आता, म्हणजे ते AQI किती झालंय आज? 1081 दिसत होतं, 1081 दिसत होतं. नाशिकचं होणार, सगळ्याच होणार. म्हणजे एक तुम्ही बघा, हे ना अरावली कापायचंय, हे ना वेस्टर्न घाट कापायचे आहेत, हे ना मायनिंग सगळीकडे सुरू करायचं, ही झाडं कापायची आहेत. मग कसलं काय राहणार? म्हणजे उद्या वाळवंट झाल्यानंतर आपण वाळवंट म्हणून राहणार का इथे? आणि ह्यांची पिढी ही निघून जाईल. हे सगळे जे लोक पैसे खात आहेत हे सगळं विकून हे परदेशी निघून जातील, भोगायला आपण इथे असू. बरं, दुसरा जो विषय निघतो ना इथे की कुंभमेळ्याचा, दशकांनी इथे कुंभमेळा होतच आले ना. कुंभमेळा होत असताना तुम्ही मला सांगा, कोणी कुंभमेळ्याला विरोध केलाय का? आपण तर नेहमी दर्शन घ्यायला येतो, बरोबर आहे. आता हे सगळे जे साधू महंत जगभरातून येत असतील, देशभरातून येत असतील, त्या अशा जागेसाठी येतात जिथे वनात तुम्हाला तपश्चर्या करायला मिळते. बरं, ही प्रभू श्री रामाची जागा आहे, पंचवटी असेल, ही तपोवन असेल, इथे त्यांचा स्पर्श झालेला आहे. मग हे सगळं तोडून कुठचा धर्म आपण वाचवणार आहोत? बरं, तसं आपण पाहायला गेलं तर हिंदुत्वाचंच बोलायचं झालं तर आपला धर्म हा वैदिक धर्म आहे, बरोबर. आपल्याकडे मूर्तीच्या आधी, मूर्ती आपल्या मंदिरात यायच्या आधी किंवा घरात यायच्या आधी आपण कशाची पूजा करायचो? पंचमहाभूतांची, पंचमहाभूतांची. आता नदीचं आपण प्रदूषण पाहतोय, हा ते पुण्यात पण मुळा मोठ्याचं जगात एकमेव उदाहरण असेल की ती नदी खोलीकरण त्याचं करण्याच्या ऐवजी अजून कमी करतायत आणि रुंद करायच्या ऐवजी अरुंद करतायत. जगभरात खोलीकरण रुंदीकरण होतं, इथे आपण उलट चालतोय. म्हणजे आपण नदीचं प्रदूषण, समुद्राचं प्रदूषण, वन कापतोय. सगळी जर पंचमहाभूत ज्या मिनिटाला आपण तसं पाहिलं गेलं तर आपण समाज म्हणून ज्या मिनिटाला ह्या पंचमहाभूतांना आपण मूर्तीचं रूप दिलं आणि पूजन सुरू केलं, आधी पूजन म्हणून आपण प्रदूषणापासून मुक्त ठेवायचं या जागेला, ती आपली खरी पूजा होती, खरी आस्था होती. आता हेच जे आपण मूर्त्या केल्या, मंदिरात आणल्या, आपल्या घरात आणल्यानंतर जी पंचमहाभूत आहेत त्यांनाच आपण प्रदूषित करायला लागलो, तर कुठचा धर्म टिकणार आहे आपलं? आपलं जर आपला धर्म टिकवायचा असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल, आपला वैदिक धर्म टिकवायचा असेल, तर आपल्याला पंचमहाभूत ज्याची आपण पूजा करायचो ती पूजा पुन्हा एकदा सुरू करायला लागेल, आपल्याला त्याची आस्था पकडायला लागेल. आणि ती खरी पूजा म्हणजे त्याच्या नष्टीकरणापासून त्यांना वाचवणं, प्रदूषणापासून वाचवणं. मला वाटतं हे आज आपण इथे ठरवलं पाहिजे. मी एकच तुम्हाला सांगतो, आज मला उद्धव साहेबांनी एवढ्यासाठीच पाठवलं आणि आम्ही सगळेच पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहोत. जे काही तुम्हाला ॲफिडेव्हिट पाहिजे, जे काही पाहिजे ते तर लिहून देऊच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी की इथे कोणाला हात लावू द्यायचं नाही, हे आपण नाशिककर म्हणून ठरवलं पाहिजे. जे तुम्ही सांगत होतात बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, बाहेरचे कोण, ठीक आहे, ते सगळं आपण नंतर बघून घेऊ. पण आपणच श्वास घेऊ शकलो नाही तर आपण कोण, बाहेरचे कोण, काय आपले काय परके, हे काहीच राहणार नाहीये. तर नाशिकने देखील अरावलीमध्ये जसं, राजस्थानमध्ये जसं सगळे लोक रस्त्यावर उतरले तसं, आणि तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांगा, जर तुम्ही आम्हाला वचन नाही, पुढे वचनपूर्ती, कारण हे निवडणुकीपुरती नाटक पण खूप लोक करतात, त्याच्या पुढेही जाऊन जर तुम्ही आम्हाला इथे हे वन वाचवायला ताकद दिली नाही तर आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना इन्क्लुडिंग आम्हाला हे आजपासून पत्र द्या आणि आम्हाला रस्त्यावर आदित्य तयारी साहेब करा. एक मिनिट आदित्य, तुम्हाला सांगतो मी, जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालंय आणि ज्यांना इलेक्शनला उभं राहायचंय असे खूप कमी लोक आहे की जे स्वतः इथे आलेले आहेत. बाकी सगळे कार्यालयांमध्ये जाऊन राहिलेले आहेत आणि काही पक्षाचे लोक तर तिकीट मिळणार नाही तपोवनात आलं म्हणून येत नाहीयेत. आता त्यांना म्हणा की तुम्हाला जगायचंय की मरायचंय, पहिले तुम्ही जगवण्यासाठी तुम्ही हे सोशल वर्क करा, नंतर आम्ही तुम्हाला नगरसेवक म्हणून बघू ना.
तुम्हाला नगरसेवक व्हायचंय की तुम्हाला फक्त त्यांची सेवा करायची आहे? चापलुसी करणारे नगरसेवक नको आहे आम्हाला. आम्हाला नाशिक साठी भूमिका घेणारे नगरसेवक पाहिजे. एक आमदारांनी इथे पाय ठेवला नाही, एकच सुद्धा आमदाराने एक आमदार सुद्धा इथे पाय ठेवला नाही. आणि आदित्य सर हीच वृक्षतोडी एकच मिनिट. हॅलो, इथे नाशिक मध्ये हीच कत्तलीची ऑर्डर नाही तर तुफान कत्तल चालू आहे झाडांची. आदित्य सर याकडे तुम्ही जरूर लक्ष द्या. आहे सगळीकडेच महाराष्ट्रात चालू आहे. आज मी रस्ते वाचलं, सांडवणाऱ्या सोलार वेळेवर. प्लांट साठी 5,000 झाडं कापणार. म्हणजे नाशिककरांच्या मतदानाचा अपमान आहे. नाशिककरांनी तुम्हाला जे निवडून कसं द्यायचं? आता इथून पुढे नगरसेवक इलेक्शन आहे, नाशिककरा विचार करेल. आणि जर नाशिककरसाठी तुम्ही भांडत नसाल आणि जर तपवण्यात येत नसाल तर नाशिककर एक पण तुम्हाला मतदान करणार नाही, तपवण्याच्या विरोधात राहील. चलो मग आपण तयार आहात सगळे एकत्र यायला? चला मग. नाशिकमध्ये तपोवनाचं म्हणजे एसटीपीच्या नावाखाली त्यांनी 1400 झाडं तोडलेली. त्याच्यावर आम्ही हरकती बी नोंदवलेलं होतं, सगळं केलं होतं. पण नाशिक महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे, त्याचे अतिरिक्त आयुक्त आहे, त्यांनी धमक्या देऊन अक्षरशः आमच्या हरकती निकाली काढलेल्या आहे. आणि आम्ही जे लढा देतो तेव्हा गुन्हे दाखल हे करण्याचे असंच पुण्यामध्ये झालंय. कारण आता काय झालंय, गेले 3 वर्ष कुठेही महापौर नाही, कुठेही नगरसेवक नाही, तुम्ही निवडलेले कुठेही नाही आहेत. आणि सगळीकडे 3 वर्ष प्रशासन हे मुख्यमंत्री कार्यालयातून चाललेलं आहे. पण ह्याला सगळ्याला आपल्याला लढा द्यायलाच लागेल. एसटीपी मध्ये पण तुम्हाला आज लिहून देतो, घोटाळा झालाच असेल, कारण जर पुण्यात झालं तर इथे पण झालं असेल. बरोबर. आदित्य साहेब, बघतोय ना आपण आताच नाही चेंज नाही झालेला. हा टेक्निकली जर बघितला तर हा मॅप फार वर्षापूर्वी तपोवन जे पहिले 350 एकर प्लस आता 54 एकर राहिलं आहे, त्यामध्ये सुद्धा जे RC1 RC2 डिफाईन केलेलं आहे हे आताच नाहीये. तर जर डीपी प्लॅन जर बघितले गेले तर फार क्लेवरली कुठेही पब्लिकला कॉन्फिडन्स मध्ये न घेता हे RC1 RC2 डिक्लेअर केलेले आहेत. नाही म्हणून आता आपण हे ठरवायचं. पहिली गोष्ट म्हणजे आपला कुंभमेळ्याला विरोध नाहीये, बरोबर, कुंभमेळ्याचं स्वागतच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माईस पण आपल्याला नाशिकमध्ये कुठेही दुसरीकडे द्या, पण इथे नाही, बरोबर. तिसरी गोष्ट म्हणजे हे तपोवन आहे, तपश्चर्याचं वन आहे, प्रभू श्रीरामाचा इथे पदस्पर्श झालेला आहे, ही भूमी पावन झालेली आहे, ह्याला तुम्ही रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा दिलाच पाहिजे, ही मागणी आपण करायला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे